मिसाईल हल्ले आता थांबलेत. सैन्यानं शस्त्रसंधी केली आहे, पण ऑपरेशन सिंदूर थांबलेलं नाही. आता वेळ भारतीयांची आहे. एक गोळी न चालवताही भारतीय पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्की आणि अझरबैजानचा करेक्ट कार्यक्रमाच्या तयारीत आहेत. भारतीयांचं ऑपरेशन सिंदूर 2.0 म्हणजे दुश्मनाच्या दोस्तांवरचं बहिष्कार अस्त्र असणार आहे. पाहूयात. पाकिस्तानला मदत, भारताशी पंगा. तुर्कीला तिरकी चाल, महागात पडणार. भारतीयांचं ऑपरेशन सिंदूर 2.0. भारताशी वाकडं, अर्थव्यवस्थेवर लाकडं. भारताविरोधात पाकिस्तानला मदत करणारे तुर्की आणि अझरबैजान सध्या भारतीयांच्या डोक्यात गेलेत. गरज नसताना या दोन्ही देशांनी पाकिस्तानसाठी भारताशी पंगा घेतला. तुर्की आणि अझरबैजानला तिरकी चाल महागात पडू शकते. भारत पाकिस्तान तणावाच्या काळात तुर्की आणि अझरबैजान पाकिस्तान सोबत उभे राहिले. त्यामुळे चिडलेले भारतीय तुर्की आणि अझरबैजानवर बहिष्काराचा स्ट्राईक करून ऑपरेशन सिंदूर 2.0 सुरू करण्याच्या बेतात आहे. त्याची सुरुवात तुर्कीच्या सफरचंदांपासून झाली आहे. ती पुढे अनेक गोष्टीत होऊ शकते. टर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे आणि तो देशविरोधी कारवायांना पाकिस्तानला जो आपला सपोर्ट करतोय त्याच्या विरोधात आपण महाराष्ट्रातल्या व्यापाऱ्यांनी म्हणजे हा ट्रेंड बी इंडियन बाय इंडियन आणि बॅन टर्की हा ट्रेंड निघाला दिल्लीतनं आणि त्याला सपोर्ट म्हणून पुण्यातल्या व्यापाऱ्यांनी सुद्धा हे केलं आहे की टर्कीचं सफरचंद खरेदी करायचे नाही आणि काय नाही. मग देश सेवेसाठी आपला खारीचा वाटा म्हणून आम्ही टर्कीचे ॲपल विकायचे नाही असं होलसेलरांनी ठरवलेलं आहे आणि इम्पोर्ट लोकांनी सुद्धा ठरवलं आहे की मागवायचं नाही. भारतीयांनी तुर्की आणि अझरबैजानचं तोंड पाहायचं नाही ठरवलं तरी ते त्यांना प्रचंड महागात पडू शकतं. महागात म्हणजे एवढं की त्यांच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडू शकतं. 2024 मध्ये 3,30,000 भारतीय पर्यटकांनी तुर्कीला भेट दिली. 2013च्या तुलनेत 20.7% पर्यटकांची वाढ नोंदवली गेली. भारतीयांचं तुर्कीच्या अर्थव्यवस्थेत 3,350 कोटींचं योगदान आहे. इस्तंबूल, कप्पाडोसिया आणि अंताल्याला पर्यटकांनी भेटी दिल्या. भारतामुळे तुर्कीत 45 ते 60 हजार अप्रत्यक्ष पर्यटन नोकऱ्या निर्माण झाल्या.